नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, दुपारच्या तसेच रात्रीच्या जेवणामध्ये कधी भाजी चपाती बनवून खायचा कंटाळा आला, तर आपली आजची ही रेसिपी त्यासाठी एक उत्तम दमदमीत पर्याय ठरू शकेल. तसेच सकाळचा गरमागरम नाश्ता हा नेहमीपेक्षा वेगळा, पौष्टिक, टेस्टी आणि दमदमीत असला, की आपल्याला दिवसभर मस्त असं प्रसन्न आणि फ्रेश वाटतं. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घाईच्या वेळेतही अगदी 10 मिनिटांच्या आत तयार करता येईल असा एकदम युनिक, पौष्टिक आणि टेस्टी असा पदार्थ तयार करून दाखवणार आहे. तुम्हाला हा पदार्थ फक्त सकाळच्या नाश्त्यामध्येच नव्हे तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये तसेच मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी सुद्धा बनवून खायला आवडेल. मुलं भाजी चपाती खायचा कंटाळा करत असतील, तर हा पदार्थ त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल. तुमच्या मुलांना तर हा पदार्थ अगदी मनापासून खायला आवडेल. हा पदार्थ मस्त असा टेस्टी, पौष्टिक आणि दमदमीत असल्याने तुम्हाला दिवसभर मुलांच्या भुकेचं टेन्शनच राहणार नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर आपला आजचा पदार्थ बनवण्यासाठी हा मी गव्हाच्या पिठाचा मळलेला उंडा घेतलाय. रोजच्या चपात्या बनवण्यासाठी आपण जसं गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून पीठ मळतो, अगदी तसाच हा उंडा मळून घ्यायचा आहे. ह्या मळलेल्या उंड्याचे मी 2 समान भाग करून घेणार आहे आणि ह्या दोन्ही उंड्यांना गव्हाचं सुकं पीठ लावून मी ह्यांच्या चपात्या लाटून घेणार आहे. फ्रेंड्स, आज मी ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला हा पदार्थ तयार करून दाखवणार आहे, तो 2 जणांसाठी अगदी पुरेसा आहे. तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या हिशोबाने ह्याची क्वांटिटी वाढवू शकता. बस दोन्ही उंड्यांच्या अशा पद्धतीने 2 चपात्या आपण अगोदर लाटून घेणार आहोत. ह्या चपात्या जास्त पातळही लाटायच्या नाहीये. हे पहा, साधारण अशा एवढ्या जाड ह्या चपात्या लाटून घ्यायच्या आहे. तर आता ही जी पहिली लाटलेली चपाती आहे, हिच्या अशा अगदी बारीक बारीक पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे. तुम्हाला जमेल त्याने तुम्ही ह्या पट्ट्या बारीक कट करून घ्यायच्या आहे. हे पहा, ह्या पट्ट्या साधारण अशा एवढ्या तरी बारीक असल्या पाहिजे. बस अशाच पद्धतीने मी दुसऱ्या उंड्याची सुद्धा अशीच पोळी लाटून घेणार आहे आणि त्या पोळीच्या सुद्धा मी अशाच बारीक बारीक पट्ट्या कट करून घेणार आहे. हे पहा, इथे मी ह्या डिशमध्ये ह्या दोन्ही चपात्यांच्या अशा अगदी बारीक बारीक आणि लांबसडक पट्ट्या कट करून घेतल्या आहे. एवढ्या प्रमाणामध्ये 2 जणांचा अगदी भरपेट नाश्ता तयार होतो. तर आता इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये हे 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय. याच्यामध्ये आपण हे 1 चमचा तेल घालून घेऊया, म्हणजे कट केलेल्या पट्ट्या पाण्यामध्ये एकमेकांना न चिटकता छान अशा सुटसुटीत उकडल्या जातील. पाण्याला उकळी आली की ह्या उकळत्या पाण्यात कट केलेल्या सगळ्या पट्ट्या घालायच्या आहे आणि ह्यांना सुरुवातीला एकदा अलगद पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. मीडियम फ्लेमवर ह्यांना अगदी फक्त 3 ते 4 मिनिट उकडून घ्यायचंय. बस ह्यांना सारखं सारखं चमच्याने ढवळायचं नाहीये. 2 ते 3 मिनिटांनंतर अगदी हळूवार ह्यांना असं चमच्याच्या साहाय्याने पाण्यामध्ये उलटसुलट करून घ्यायचंय. तर इथे आपल्याला साधारण ह्यांना ह्या पाण्यामध्ये उकडायला घालून 4 मिनिट होऊन गेले. उकडलेल्या पट्ट्या लगेचच गॅस बंद करून अशा एखाद्या चाळणीवर ओतायच्या आहे आणि लगेचच ह्यांच्यावर थंडगार पाणी घालायचंय, म्हणजे ह्या ओव्हरकुक होणार नाही. तुम्ही ही चाळणी बेसिनमध्ये नळाखाली धरली तरी चालेल. यांना मस्त असं मोकळ्या पाण्याने धुवून घ्यायचंय, म्हणजे ह्यांच्यावरचा जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये गरजेप्रमाणे अगदी थोडंसं तेल गरम करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला ही अर्धा चमचा जिरं घालणार आहे आणि सोबतच 6 ते 7 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या सुद्धा मी या फोडणीमध्ये घालणार आहे. यानंतर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आपण ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहोत. कांदा फुल फ्लेमवर असा एकसारखा हलवत हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ह्याला अगदीच डार्क रंग येईपर्यंत परतायचं नाहीये. बस ह्याच्यातला कच्चेपणा नष्ट होऊन कांदा असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की लगेचच ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धी बारीक चिरलेली शिमला मिर्च, पाव वाटी हिरवा ताजा वाटाणा आणि छोटा अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचे आणि फुल फ्लेमवर हे सर्व जिन्नस एकदा असे चांगले परतून घ्यायचे.
हे सर्व जिन्नस मस्त असे सॉफ्ट शिजावे त्यासाठी आपण ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर ह्यांना एक 2 ते 3 मिनिट छानपैकी शिजून घ्यायचे. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता या सर्व भाज्या इथे मस्तपैकी शिजून निघाल्या आहे. तर आता सुरुवातीला मी ह्याच्यामध्ये हा 1 मोठा चमचा भरून मॅगी मॅजिक मसाला घालणार आहे आणि सोबतच अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स ह्याच्यामध्ये घालायचे. बस हे दोन्ही जिन्नस एकदा ह्याच्यामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे पाव चमचा लाल तिखट घालणार आहे आणि सोबतच पाव चमचा मीठ सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. लक्षात ठेवा, भाज्या शिजवताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये मिठाचा वापर केला होता आणि चपातीच्या पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलंच होतं. तेव्हा मिठाचा वापर ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे थोडासा बेतानेच करायचा आहे. हे पहा, इथे एकीकडे आपल्या ह्या उकडलेल्या पट्ट्या पूर्णपणे थंड झाल्या आहे. तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर ह्या पट्ट्या अगदी सुटसुटीत झाल्या आहे. आता ह्याचा जो पदार्थ बनून तयार होईल तो अजिबात चिकट होणार नाही. शिवाय तयार झालेला पदार्थ थंड झाला किंवा मग दिवसभर ठेवला तरी खाण्यासाठी अगदी सॉफ्ट लागेल. त्याला चिकटपणा किंवा मग कडकपणा अजिबात येणार नाही. बस तर आता ह्या उकडलेल्या सगळ्या पट्ट्या ह्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करायच्या आहे. फ्रेंड्स, नक्कीच हा पदार्थ तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि खास करून तर तुमच्या मुलांसाठी एक एकदम पौष्टिक आणि टेस्टी असा पोटभरीचा पदार्थ ठरू शकेल. तर आता आपला हा पदार्थ मस्त असा चटपटीत होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये हा 1 सॅशे टोमॅटो केचप घालणार आहोत. ह्याच्याने आपला पदार्थ चवीला फारच मस्त असा चटकदार लागेल खाण्यासाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो केचपचं प्रमाण कमी जास्त करू शकता. लो फ्लेमवर बस फक्त 2 ते 3 मिनिट ह्याला इतर घटकांसोबत परतून घेतलं की सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आपला हा गरमागरम, युनिक, पौष्टिक आणि टेस्टी असा हा पदार्थ खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झालाय. नक्कीच हा 10 मिनिटात बनणारा चटपटीत पदार्थ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी फारच पौष्टिक ठरेल. मुलं तर ह्या पदार्थाचे फॅनच होतील. तुम्ही हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यामध्येच काय, तर जेवणामध्ये जर कधी तुम्हाला भाजी चपाती बनवून खायचा कंटाळा आला तरी सुद्धा तुम्ही हा पदार्थ जेवणासाठी बनवून खाऊ शकता. मधल्या वेळेतली भूक भागवण्यासाठी सुद्धा हा पदार्थ तुम्ही अगदी झटपट गरमागरम तयार करून खाऊ शकता. मला खात्री आहे हा पदार्थ पाहून तुमच्या तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असेल आणि विश्वास आहे की एकदा तरी तुम्ही हा पदार्थ बनवणारच. फ्रेंड्स, तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.